कोल्हापूर विमानतळावर विमानाचं हार्ड लँडिंग करण्यात आलं। धावपट्टीवर विमानाचं एक चाक घासलं, पण विमान न उतरता पुन्हा हवेत झेपावलं। विमानातील 64 प्रवाशांच्या काळजात मात्र धस्स झालं। रात्री 64 प्रवाशांना घेऊन नवी मुंबईहून येणारं विमान हे रात्री 8:35 सुमारास कोल्हापूर विमानतळाच्या कार्यक्षेत्रात आलं। यानंतर उंची कमी करत वेगाने विमान धावपट्टीकडे आलं। धावपट्टीवर विमानाच्या चाकांचा जोराचा स्पर्श झाला, त्यामुळे विमानातील प्रवाशांनाही तो हादरा स्पष्ट जाणवला। मात्र काही क्षणातच विमान पुन्हा हवेत झेपावलं आणि यानंतर कोल्हापूर शहरावरून एक घिरटी मारून विमानानं RMPचा वापर करून सुरक्षित लँडिंग केलं। यानंतर अर्ध्या तासानं कोल्हापूर विमानतळावरून 70 प्रवासी घेऊन विमानानं नवी मुंबईच्या दिशेनं टेक ऑफ सुद्धा केलं। अधिकची माहिती प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, विक्रांत, रात्री घडलेली ही घटना आहे। रात्री जवळपास 64 प्रवाशांना घेऊन हे विमान जे नवी मुंबईवरून कोल्हापूरला येणार होतं आणि जे विमान 8:35 सुमारास कोल्हापूर विमानतळाच्या अगदी कार्यक्षेत्रात आलं होतं आणि त्यानंतर उंची कमी करत करत ते धावपट्टीकडे आलं। मात्र धावपट्टीवर विमानाच्या चाकांचा जोरात स्पर्श झाला आणि विमानातील प्रवाशांना तो हादरा जो आहे तो अतिशय बसल्याचं जाणवला देखील। मात्र काही कळण्यापूर्वीच विमानानं पुन्हा एकदा आकाशात जी आहे ती झेप घेतली होती आणि गो अराउंड केलं होतं। हा धक्का जो आहे तो बसल्यानंतर प्रवाशांना देखील अर्थातच समजलं की हे विमानाचं हार्ड लँडिंग झालेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता खरं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना गतीनं राबवण्याची गरज आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जे ते आता उमटताना पाहायला मिळतात। कोल्हापूर आणि नवी मुंबई विमानसेवा आता काही दिवसांपूर्वी सुरू झालेली ही अतिशय चांगली त्याला प्रतिसाद देखील मिळताना पाहायला मिळतोय। मात्र अशा पद्धतीनं लँडिंग करत असताना, नाईट लँडिंग विशेषतः करत असताना त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना त्या ठिकाणी आहेत का, असतील तर त्या योग्य पद्धतीनं आहेत का हे देखील तपासणं गरजेचं आहे। कारण अशा पद्धतीनं 2 ते 3 दिवसांपूर्वी देखील अशी जी घटना घडली होती। कोल्हापुरात उतरणारे विमान आहे ते डायरेक्ट मोपाला जाऊन उतरलं होतं। त्यामुळे निश्चितच या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आता आवश्यक त्या सगळ्याच उपाययोजना ज्या आहेत त्या गतीनं राबवण्याची गरज आहे, अशीच प्रतिक्रिया जी ती सर्वसामान्य नागरिकांमधून देखील उमटतात पाहिजे। अगदी खरं शेखर, आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या गेल्या पाहिजेत। त्या उपाययोजना कधी राबवल्या जातात याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।